आणि मग ह्या लहान मुलाचे पापे घावे तसे त्या कुत्र्या मांजराचे देखील बरेच जण पापे घेताना आपल्याला दिसतात. पण हे सगळं करताना तो एक प्राणी आहे हे आपण विसरतो. त्यावेळी जो सलायवा असतो, म्हणजे आपण सायंटिफिकली बोलतो या विषयावरती, तो सलायवा जी प्राण्यांची लाळ असते ती जर आपल्या तोंडात गेली तर एक डॉक्टर म्हणून कुठले आजार होऊ शकतात यावर तुमचं काय मत आहे? बऱ्याचशा लोकांना त्याची जाणच नसते की कसं ऍक्च्युली हाताळायला पाहिजे आणि त्यांचं बिहेवियर काय. आता पाळीव कुत्र्याचं जर आपण घेतलं तर त्याच्यातनं सगळ्यात मोठा धोका जो असतो तो रेबीजचा धोका असतो. रेबीज व्हायरस हा एक आजार जर कुणाला झाला तर तो ट्रीटमेंट करता येण्यासारखा नाही आहे आणि तो नक्कीच स्प्रेड होण्याचे चान्सेस माणसांमध्ये खूप जास्त असतात. पण त्याच्यात अशी एक गोष्ट आहे की हा जो रेबीज व्हायरस आहे तो हा सस्तन प्राण्यांमध्ये म्हणजे मॅमल्समध्ये सगळ्यांमध्ये आढळतो, फक्त कुत्र्यात असं नाही. पण कसं आहे की आपल्या इकडे जे सोशल ॲनिमल्स आहेत म्हणजे जे स्ट्रे डॉग्स वगैरे आहेत त्यांच्याकडनं ट्रान्समिट होणारी संख्या जास्त असल्यामुळे ते एक जनरलाइज अशी एक मानसिकता निर्माण झाली की फक्त कुत्र्यापासून हा आजार होऊ शकतो. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली माने न्यूज चॅनलला जरूर भेट द्या.